मैत्रिणींनो, गुड मॉर्निंग। तर आता आहे वेळ सकाळची आणि सकाळी सकाळी मी माझी झाडलोट वगैरे करून घेतली, गॅस वगैरे पुसला, बेलाला दूध द्यायचंय, तिचा आरडाओरडा चालू आहे। तोपर्यंत म्हटलं अगोदर 1-2 मिनिटं तुमच्यासोबत बोलून घ्यावं। तर मी ते रात्री दही लावलेलं होतं, हे बघा मस्त असं दही लागले गेलेले, मस्त असं घट्टसर दही लागलेले। तर हे दही मला फ्रीज मध्ये ठेवायचं होतं, तर म्हटलं चला तुमच्यासोबत एकदा शेअर करावी की अशा प्रकारे दही लागलं जातं। मी जी पद्धत नेहमी तुमच्यासोबत शेअर करत असते ना, त्याच पद्धतीने मी दही लावलेले। हे तूप बनवलेलं होतं मी काल। तर काल मी कुठल्याही प्रकारे काहीच शूटिंग वगैरे काहीच केलं नाही, सगळे हे जे एक्स्ट्राचे कामं होते ना ते सगळे करून घेतले, कारण हे कामं खूप दिवसाचे पेंडिंग पडलेले होते आणि गरजेचेही होते करणं। तर तूप संपलेलं होतं पूर्ण, जे देशी गाईचं मी तूप बनवते ना ते तूप पूर्णपणे संपलेलं होतं, तर ते तूप मला बनवायचं होतं। तर जवळजवळ 2 ते 2.25 किलो हे तूप झालेलं आहे। ह्या डब्यात एक काही अजून दुसऱ्या डब्यात काढून ठेवलेले, तर हे तूप बनवून ठेवलं, हे सगळे कामं केले। म्हटलं चला आता आज गुरुवार आहे, तर माझे तर पिरियड स्टार्ट आहे, त्यामुळे मला देवपूजा वगैरे काही करायची नाही, पण म्हटलं चला आज एक वेगळं असं रुटीन तुमच्यासोबत शेअर करूया। तर इंट्रो व्हिडिओ मी फेस टू फेस येऊन तुमच्यासोबत शेअर करणारच आहे, तुमच्यासोबत बोलणार आहे, पण म्हटलं चला अगोदर हेही शेअर करूया। आणि आज ना गुरुवार आहे, तर आमच्या इथे बाजार असतो गुरुवारचा, तर मी फ्रीज क्लीन करणार आहे। तर फ्रीज क्लिनिंगचाही अगदी म्हणजे 10 मिनिटात फ्रीज मी कसं क्लीन करते त्याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आणि आता बेला राणीचं दूध देऊन टाकूया, नाही तर ती डोक्यावर घेऊन टाकू। बेला आहे ती आमची बेला राणी इथे, चला 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 दूधू दूधू, चला 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 चलो बाबू। ओ काय झालं बेला? बेलू मला चालून दे ना, चालू कमी असं असं दूध प्यायचं, रात्रीचं खाल्लेलं पण नाही नीट, याच्यात पियाचं तू दूध, बाजूला तोंडने लावायचं। बेलू बेला बेला भूक लागली बेलाला, बेलू ए बेलू। आणि मैत्रिणींनो, मी हा जो कॉक आहे ना हाही चेंज केलेला आहे, तर हा टाकलेला आहे, खूप छान असा हा कॉक आहे, मस्त आहे। 70 रुपयामध्ये आपलं सगळं काम व्यवस्थित होतं आणि पाणीही छान असतं, थोडंसं कमी क्षार असलेलं पाणी येतं। तर आता बघूया, काल मी हा चेंज केलेला आहे, किती दिवस जातो काय ते तुमच्यासोबतही पुढे व्हिडिओमध्ये शेअर करतच राहील। तर आता बेलाला दूध दिलेलं आहे, रात्री तिला ज्या वाटीत दूध दिलेलं होतं ना त्याच वाटीत दूध दिलेलं आहे। 2-3 दिवसा मिळून मी तिची जी दुधाची वाटी आहे ना ती क्लीन करत असते। त्यानंतर आता फ्रीज, तर बघा फ्रीज असं ही परिस्थिती आहे फ्रीजची, तर फ्रीज मला क्लीन करायचंय। त्याचबरोबर आज पनीरची भाजी करायची आणि आलू मटार इथे, हे इथे फुलगोबीची भाजी करायची, तर त्याची तयारी मी अगोदरच करून ठेवलेली होती। आता अजून थोडीशी काय पूर्वतयारी ती करून घेते आणि मी ही भाजी टिफिनसाठी कशी करते, टिफिनला देण्यासाठी मुलांना, ती तुमच्यासोबत शेअर करते। तर मस्त अशी मॅगी मसाला घालून ही फ्लावरची मटार आणि बटाटा घालून भाजी बनवणार आहे, तर ती तुमच्यासोबत शेअर करते। चला तर मग पुढे व्हिडिओमध्ये एंड पर्यंत राहा, छान असा इन्फॉर्मेशन देणारा आणि एंटरटेनिंग असा व्हिडिओ असणार आहे, तर एंड पर्यंत राहा व्हिडिओमध्ये। व्हिडिओ बघायला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा। काला लागण्या अगोदर ना मी अनुष्का आणि माझ्यासाठी ब्लॅक कॉफी करणार आहे, तर ब्लॅक कॉफीसाठी केटलमध्ये पाणी गरम करायला ठेवलेले आणि ब्लॅक कॉफी करायला घेते, कारण की शौर्य आणि मी आमच्या दोघांचे डोळे आलेले आहे, त्यामुळे मी एवढं फेस टू फेस येऊन बोलते की नाही मला माहिती नाही। सो म्हटलं असा एखादा ब्लॉग जो तो समोर न येताच तुमच्यासोबत शेअर करावा। तर आता मी तिला आणि मला ब्लॅक कॉफी बनवते, ती कशी बनवते ती तुमच्यासोबतही शेअर करते, कारण एका ताईंनी मला कमेंट केलेली होती की ताई तुम्ही ब्लॅक कॉफी कशी बनवता ती आमच्यासोबत शेअर करा। हे बघा इथं शौर्य दादा तुला काय होते? डोले दुखत्या
त्याचे आणि माझ्या आमच्या दोघांचे डोळे आलेले आणि तनिष्काला तिसऱ्यांदा गालफुगी झालेली. आता तिला ताप येतोय आणि गाल फुगलेला आहे तिचा, त्यामुळे तिला आज कॉलेजला नाही पाठवलं. डॉक्टरांना विचारलं, म्हटलं असं तीन वेळेला गालफुगी होती का, तर ते म्हणत होते की आता एवढ्यात काही पण होऊ शकतं. खूप सारे पेशंट आलेले होते की त्यांना रिपीट पुन्हा 2दा-3दा येते गालफुगी झालेली, तर तिलाही तसंच झालं. आता अजून जास्त हाय पॉवरचं तिला मेडिसिन दिलेलं आहे, सो त्यामुळे आम्ही तिला आज येते कॉलेजला नाही पाठवलं. तर चला आता ती आज घरी आहे, त्यामुळे तनिष्का घरी आहे आणि शौर्य आणि अनुष्काचं दोघांचा टिफिन मला द्यायचंय. तर इथे मी शक्यतो कॉफीचे आता एवढ्या सॅशे यूज करते, म्हणजे एक सॅशे एका वेळेला यूज होऊन जातो. तर यामध्ये आता कपामध्ये मी कॉफी टाकून घेतलेली, या सॅशेतली अर्धी कॉफी मी याच्यात कपांमध्ये टाकून घेणार आहे. ज्या पद्धतीने आपण कोरा चहा करतो ना, कोरा चहा करताना आपण चहा पत्ती कमी यूज करतो, त्याच पद्धतीने आपल्याला कॉफी बनवताना ना, ब्लॅक कॉफी बनवताना कॉफी जी ती कमी यूज करायची असते. तर कॉफी यात मी अर्धा पाऊच टाकून घेतलेले. यामध्ये आपल्याला उकळलेलं गरम पाणी फक्त घालून घ्यायचे आणि बस आपली ब्लॅक कॉफी बनून रेडी होते. तर सकाळी सकाळी अन्नाच्या पोटी आपण ही ब्लॅक कॉफी जरी घेतली ना एक 8-10 दिवस, तरी वेट लूज व्हायला खूप जास्त हेल्पफुल असती. आणि त्याचबरोबर बायकांचं जे हार्मोनल इम्बॅलन्स होतं ना, त्यातही ही ब्लॅक कॉफी जी ती खूप जास्त प्रभावशाली आहे. तर मी कधी मधी म्हणजे असं ज्या वेळेला माझं प्रोटीन वगैरे बंद असतं ना, तर त्यावेळेला मी 7-8 दिवस अशी ब्लॅक कॉफी जी ती सकाळी सकाळी अन्नाच्या पोटी घेत असते. तर आता ही मस्त अशी ब्लॅक कॉफी आम्ही एन्जॉय करतो. आता तुम्ही म्हणाल ही यात शुगर नाही टाकलेली, काही नाही, ही कशी टेस्टला लागल. उलट साखर टाकून जर आपण ब्लॅक कॉफी घेतली ना, तर ती एवढी टेस्ट देत नाही. इतकी ही अशी ब्लॅक कॉफी जी ती छान अशी टेस्ट देते. तर बघा मस्त अशी टेस्टी होते, एकदा नक्की ट्राय करा. फक्त आपल्याला जे ती यामध्ये कॉफी पावडर जी ती कमी टाकायची, म्हणजे ती कडू लागत नाही जास्त. थोडीशी कडू लागते ही, आणि ती जी कडू लागते ना तीच छान याची टेस्ट असते. तर आम्हाला तर सवय आहे अशा प्रकारे ब्लॅक कॉफी घ्यायची. मी मुलींनाही देत असते. मिल्क कॉफीपेक्षा ना ब्लॅक कॉफी जी ती जास्त बेनिफिशियल असते, जास्त चांगली असते आपल्या शरीराला. तर मिल्क कॉफी तर आम्ही घेतो, सगळ्यांनाच आवडती, पण ब्लॅक कॉफी आम्ही 3 जणी जास्त घेतो, म्हणजे तनिष्का, अनुष्का आणि मी पहिल्यापासून घेते. मला बघून बघून मुलींना ती सवय लागलेली. तर आता ही मस्त अशी गरमागरम वाफाळलेली ब्लॅक कॉफी आम्ही एन्जॉय करतो. आणि त्यानंतर पुढे आता मी भाजी कशी बनवते मी ती तुमच्यासोबत शेअर करते. तर मैत्रिणींनो, इथे मस्त अशी गरमागरम वाफाळलेली ब्लॅक कॉफी एन्जॉय केली. आणि त्यानंतर आता इथे मी पुन्हा किचनमध्ये आलेली आहे. किचनमध्ये आल्याबरोबर मी गॅस ऑन करून गॅसवरती स्टेनलेस स्टीलची माझी कढाई जी ती चढवलेली आहे. त्या कढाईमध्ये भरपूर असं पाणी घातलं, हळद घातली, थोडीशी अर्धा चमचा हळद घातली, मीठ घातलं आणि बटाटा, फ्लॉवर आणि मटार हे चांगले 5 मिनिटं छान असे आपल्याला शिजवून नाही घ्यायचे, फक्त छान असे उकळून घ्यायचे त्यामध्ये. आणि ते आपल्याला एक साईड काढून एका बाउलमध्ये ठेवून द्यायचे. त्यानंतर पुन्हा तीच कढाई मी गॅसवर चढवलेली आहे. त्या कढाईमध्ये मी तेल गरम केलं. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी फुलून घेतली, जिरे घातले आणि त्यानंतर कढीपत्ता घातला, आलं लसूण पेस्ट घालायची आपल्याला आणि कांदा घालायचा आहे. तर कांदा आपल्याला छान असा सॉटे करून घ्यायचा आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला टोमॅटो घालून घ्यायचा आहे. टोमॅटोही छान असा आपल्याला यामध्ये एकजीव झाला पाहिजे, असा म्हणजे पूर्ण विरघळला पाहिजे टोमॅटो. छान असं हा मसाला रेडी करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर यामध्ये आता आपल्याला आपले घरगुती मसाले घालायचे, ज्यामध्ये मी हळद पावडर घातलेली अर्धा चमचा, 2 चमचे मी ते काश्मीरी लाल तिखट घातलेले स्टोर बोट, आणि त्यानंतर 1 मोठा चमचा भरून ते धना पावडर असते ना ती घातलेली आहे. अर्धा चमचा घरगुती गरम मसाला घातलेला आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ घातलेलं आहे, थोडासा गूळ घातलेला आहे. आणि जसं की मी सांगितलं, मी काल गावरान तूप केलेलं होतं, देशी गाईच्या दुधापासून तूप तयार केलेलं होतं. त्या तुपाचं जे पाणी असतं ना ते उरलेलं होतं ते घालून घेतलेलं आहे. कोथिंबीर घातलेली आहे आणि झाकण ठेवून आपल्याला छान अशी हा मसाला जो येतो तेल सुटोस्तोर शिजवून घ्यायचा आहे, परतून घ्यायचा आहे. 2 मिनिटात हा छान असा परतला जातो. त्यानंतर यामध्ये आपल्याला आपण जो शिजवून घेतलेला मटार, बटाटा आणि फ्लावर आहे ना तो घालायचा आहे. मॅगी मसाल्याचे 2 पाऊच घातलेले आहे मी. आणि बस पुन्हा आपल्याला 2 ते 3 मिनिटं छान अशी दणकून उकळी येऊन द्यायची. मस्त अशी टिफिन अप्रोप्रिएट अशी आपली ही बटाटा, फ्लावर, मटारची सुकी भाजी बनवून रेडी झालेली आहे. तुम्ही ही मिस्टरांच्या डब्याला सुद्धा देऊ शकता आणि मुलांच्या टिफिनला सुद्धा देऊ शकता. मुलं सुद्धा खूप छान आवडीने आणि पूर्ण टिफिन संपवून आणता अशी ही भाजी बनवून रेडी होते.
तर मैत्रिणींनो, इथे आपण एक फ्लावर, बटाटा आणि मटारची भाजी कशी बनवली ते तुम्ही बघितलंच. आता मी इथे ती भाजी जी ती अनुष्काला टिफिनला पाहिजे होती आणि शौर्यला टिफिनला पनीरचीच भाजी पाहिजे होती. मग इथे मी पटकन अशी होणारी काळा मसाला वाटण यूज करून पनीरची भाजी बनवणार आहे. तर इथे मी तीच कढाई जी ती छान अशी घासून घेतली आणि गॅसवर गरम करायला ठेवली. त्यामध्ये 2 टेबलस्पून तेल घालून घेतलं. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता आणि कांदा घालून घेतलेला आहे. कांदा मी 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेले जे चॉपरमध्ये चॉप करून घेतले. कांदा छान असा ट्रान्सपरंट होऊस्तोवर आपल्याला परतून घ्यायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला 2 मीडियम साईजचे टोमॅटो जे ते चॉपरमध्येच मी चॉप करून घेतले होते ते घालून घ्यायचे आणि मटार घालून घ्यायचे. मटार भरपूर घालायचे. फ्रेश असे मटार आलेले आहे आता ह्या दिवसामध्ये. तर फ्रेश मटार मी घातलेले आहे. 2 ते 3 मिनिटं छान असे मसाले हे व्हेजिटेबल्स मी परतून घेतले आणि त्यानंतर यामध्ये 1 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट घातली. तीही छान मिनिटभर छान अशी परतून घेतली आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला मी हे चुलीवर काळा मसाला वाटण बनवून ठेवलेलं होतं. तर हे चुलीवरचं काळा मसाला वाटण आहे. हे मी असं क्यूबमध्ये कट करून फ्रीज करून ठेवत असते. तर त्याची 1 क्यूब घालून घेतली आणि त्यानंतर यावरती आता आपल्याला घरगुती आपले मसाले घालून घ्यायचे. ज्यामध्ये हळद पावडर घातलेली आहे मी, धना पावडर घातलेली आहे, स्टोरवूड लाल तिखट घातलेलं आहे, घरगुती गरम मसाला घातलेला आहे, चवीनुसार मीठ घातलेलं आहे, थोडासा गुळाचा खडा घालायचा आहे आणि कोथिंबीर असेल तर कोथिंबीर घालायची, नसेल तर स्किप करायची आणि झाकण ठेवून आपल्याला 2 मिनिटं कमी गॅसवर हा मसाला छान असा तेल सुटोस्तोवर परतून घ्यायचा आहे. म्हणजे 2 मिनिटांमध्ये आपण जी फ्रोझन काळा मसाल्याची क्यूब जी यात घातलेली आहे ना तीही छान अशी डिफ्रॉज होऊन जाते आणि आपला मसालाही छान असा परतला जातो. त्यानंतर पुन्हा झाकण काढून आपल्याला 2 मिनिटं हा मसाला छान असा तेल सुटोस्तोवर परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला जितकी पातळ किंवा घट्ट पाहिजे ही भाजी त्यानुसार गरम पाणी यात घालून घ्यायचे आणि मी पूर्ण 200 ग्रॅमची एक पनीरची क्यूब जी ती अशी कट करून घेतलेली आहे ती डायरेक्टली घातलेली. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही पनीर ते थोडंसं शालो फ्राय करून सुद्धा घालू शकता. पनीर घालून घ्यायचे आणि मीडियम गॅसवर आपल्याला 5 मिनिटं ज्याला छान अशी दणकन उकळी येऊन द्यायची दणकून आणि त्यानंतर आपली भाजी जी ती बनवून रेडी होती. यावरती कोथिंबीर घालायची आणि मस्त अशी झटपट फक्त 10 मिनिटात आपली रेस्टॉरंट स्टाईल काळा मसाला वापरून पनीर मटारची भाजी बनवून रेडी झालेली. ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी सुद्धा माझ्यासोबत शेअर करा कमेंट सेक्शनमध्ये. तर दोन्ही भाज्या ज्या आहेत ते तुम्ही टिफिनला देऊ शकता, मुलांच्या किंवा मिस्टरांच्या. दोन्ही भाज्या छान अशा टिफिन अप्रोप्रिएट आहे. नक्की ट्राय करा. कशा वाटल्या तेही माझ्यासोबत नक्की शेअर करा. हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठवाडा चॅनलवरती ज्याचं नाव आहे इंडियन रिअल लाईफ रिअल होम इन मराठी आणि मी प्रीती तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आपल्या या चॅनलवरती. तर सगळ्यात अगोदर माझ्या सगळ्या मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ आणि ओम साईराम. त्याचबरोबर आज आहे गुरुवार. गुरुवारची छान छान अशी सगळ्यांची सेवा झाली असेल. आता 11 वाजत आलेले आहे आणि 11 वाजताच इथे माझं छान असं पार्सल आलेलं होतं. त्यामुळेच मी फ्रंट कॅमेरा आलेली आहे, माझे आणि शौर्याचे डोळे आलेले. तर माझं पार्सल आता जस्ट आलेलं होतं. ते पार्सल मी घेऊन आले, चेंज राहिलेले होते तर म्हटलं तू घेऊन येतोवर तनिष्काला सांगितलं. तर पार्सल तुम्हाला दाखवायचे, पार्सल काय आहे काही नाही ते तुमच्यासोबत शेअर करायचे, कारण की हे पार्सल जे ते स्वामींसाठीच आणलेलं आहे. तर मस्त असा छान असा स्वामींसाठी मखर घेतलेला आहे. छोटा जो मखर असतो ना तो आपण देवघरात ठेवू शकतो, तो मखर घेतलेला आहे. मला ते 2 मागवायचे होते पण मी एकच मागवला. म्हटलं कसं निघतं काय एकदा बघूया, त्यानंतर अजून दुसरा ऑर्डर टाकूया. तर हा छान असा मखर आलेला आहे. याचा शॉर्ट व्हिडिओ सुद्धा मला बनवायचा आहे. तर तो व्हिडिओही तुमच्यासोबत म्हणजे शॉर्ट व्हिडिओ अगोदर शेअर होईल आणि लॉंग व्हिडिओ येतो 2 दिवसानंतर येणार आहे, कारण की आज गुरुवार आहे ना. गुरुवारपासून मी सकाळपासून येते ब्लॉग स्टार्ट केलेला होता. सो ब्लॉग खूप मोठा होऊन गेला. अजून मला फ्रीज क्लिनिंग सुद्धा करायची आणि बाजार करायचा, बाजार निवडायचा. सो खूप म्हणजे अजून लॉंग होणार आहे ब्लॉग. तर ह्याच ब्लॉगचे मी 2 पार्ट करणार आहे. तर म्हटलं चला आता छान अशी सुरुवात आपण मस्त केलेली आहे. तर मग काय आहे काही नाही तेही तुमच्यासोबत शेअर करावं. तर चला फ्रंट कॅमेराने तुम्हाला दाखवते की स्वामींचा हा मखर कसा आहे, काय आहे आणि मला कितीला पडला. तुम्हाला जर याची लिंक पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ह्या मखरची लिंक जी ती टाकलेली असेल, तुम्ही घेऊ शकता. खरंच खूप स्वस्त आहे हा मखर. ऑनलाईन मी मिशोवरती घेतला. चला आता प्राइस तुम्हाला इथे सांगूनच देते. शॉर्ट व्हिडिओलाही मी सांगितलेले असेल स्क्रीनशॉट देऊन. तर हा मखर जो आहे तुम्ही 140 रुपयाला घेतला. खूप छान अशी क्वालिटी आहे. म्हणजे ऑनलाईन मी याचे रिव्ह्यू चेक केलेले.
तर पूर्ण 4.5 पॉइंट याला मिळालेले होते. 4.5 जे ते रिव्ह्यू याला होता. खूप साऱ्या लोकांनी हे मखर घेतलेले होते, त्यामुळे मी हा मखर घेतलेला आहे. आणि ऑनलाईन शॉपिंग करत असताना मी नेहमी सांगत असते की आपण ऑनलाईन शॉपिंग करत असतो, आपल्याला काय माहिती की ही वस्तू कशी आहे काय, तर ते चेक करण्यासाठी ना आपण ऑनलाईन कधीही शॉपिंग करत असताना त्याचे रिव्ह्यू कसे आहे त्याचे त्यांनी रिव्ह्यू टाकून. तर मैत्रिणींनो, आता आपण हे जे बॉक्स आहे हा ओपन करून घेऊ. तर नेमकंच आज ना गुरुवार होता आणि गुरुवारच्या बऱ्यापैकी माझ्यासोबत हे घडतंय की मी स्वामींसाठी कुठलीही जी गोष्ट मागवते ना ती गुरुवारच्या दिवशीच येते. आणि खूप छान वाटतंय की स्वामी महाराजच आपल्याकडनं ह्या काही गोष्टी जे ते घडून घेत आहे, आपल्याकडनं करून घेत आहे. तर मी छान असा सुंदर हा मखर मागवलेला आहे, मिशोवरनं मागवलेला आहे, ऑनलाईन शॉपिंग केलेली आहे. 140 रुपयाला मला हा मखर पडलेला आहे. स्वामी महाराजांचे गुरुचरित्राचे 11 गुरुवाराचे पारायण मी करणार आहे. तर त्यासाठी म्हटलं चला आपण थोडं फार जे ते चेंजेस करूया देवघरामध्ये. आणि माझ्या घरात जसं की जागा कमी आहे, घर छोटं आहे, तर त्यामुळे मी देवघरातच जे ते पूजेची मांडणी करणार आहे. आणि तिथेच जे ते म्हणजे वेगळी अशी पूजेची मांडणी नाही करणार आहे, तिथेच जे ते अशा प्रकारे मखरवरती स्वामी महाराजांची स्थापना करून आणि 11 गुरुवारचं व्रत माझं मी करणार आहे, तुमच्यासोबतही शेअर करणार आहे. तर म्हटलं चला थोडंसं आपण चेंजेस करूया, त्यामुळे मग मी हा मखर मागवलेला आहे. क्वालिटी खूप छान आहे, कोणाला जर घ्यायचा असेल तर नक्की परचेस करू शकता. मी ह्या प्रोडक्टची लिंक जी ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, नक्की चेकआउट करा. नमस्कार मैत्रिणींनो, तर मी तुमच्यासोबत ते अगोदरचं पार्सल शेअर केलं ज्यामध्ये स्वामी महाराजांसाठी मी मखर मागवलेला आहे. तो मखर आलेला होता, ते पार्सल तुमच्यासोबत मी शेअर केलं. कसं आहे काय ते ओपन केलं आणि खूप छान असं ते पार्सल आलेलं होतं. मखर खूप सुंदर आहे आणि त्याच पद्धतीचा सेम तसाच मी अजून एक मखर देतो ऑर्डर सुद्धा केलेला आहे, कारण की मला साईबाबांना आणि स्वामींना दोघांना शेजारी शेजारी असे 2 वेगवेगळे मखर ठेवायचे होते. तर देवघरामध्ये थोडेसे चेंजेस मी ते करत आहे, त्याने अजून छान असं आपलं देवघर जे सुंदर देवघर आहे ते अजून जास्त देवघर सुंदर दिसेल, त्यासाठी मी एक छोटासा प्रयत्न तो करीत आहे. तर आता ब्लॉग नाही ना हाच खूप मोठा होऊन गेला आणि मिस्टर आलेले, मला जायचे आज बाजारला. गुरुवारच्या दिवशी आमच्या गावचा बाजार सुद्धा असतो. सो मी आता काय करते की बाजार करून येते आणि त्यानंतर फ्रीज क्लीन करते आणि सगळ्या भाज्या वगैरे फ्रीज मध्ये लावून देते. सो पुन्हा मग आता निघालेच होते तिकडे जायला, तर अजून एक पार्सल आलं, तर म्हटलं चला एक छान अशी इन्फॉर्मेशन अजून एक आपल्या मैत्रिणींसोबत आपण शेअर करू शकू. तर ती शेअर मी तुमच्यासोबत करत आहे. अजून एक माझं ऑनलाईन पार्सल आलेलं आहे, फ्लिपकार्टचं आहे. हे सकाळी जे मी ओपन केलं स्वामी महाराजांचं मखर, ते होतं मिशोचं पार्सल आणि हे आहे याचं फ्लिपकार्टचं. तर हे पार्सल मला रिसीव्ह झालेलं आहे आणि हे मी थंडीमधले जे आपले हे असतात ना स्लिप्स आतल्या, त्या मागवलेल्या आहे. थंडीमध्ये आपण ह्या यूज करू शकतो, खूप सुंदर आहे. आणि या अगोदरही मी एक पेअर जे मागवलेला होता. काय होतं थंडीमध्ये ना आपल्याला म्हणजे जास्त लेडीजला काय होतं की आपण पूर्ण कपडे घातलेले असतात आणि फुल स्लीव्ज वगैरे गाऊन मॅक्सी गाऊन म्हणा किंवा ड्रेस म्हणा त्याचे फुल स्लीव्ज वगैरे असतात ते ठीक आहे. आणि आपण गॅस जवळ असतो ना तर आपल्याला एवढं गरम नाही होत, हे थंडी नाही वाजत, गरम होत असतं. पण इतर वेळेला काय होतं थंडी वाजायला लागते जास्त ना. मला तरी पाठीला नाही ती पाठ दुखायला लागते आणि पाठीला गार लागायला लागतं किंवा मग थंड लागलं ना की शिंकायला लागतं. तर मी काय करत असते की अशा ह्या थंडीतल्या स्लीपच्या त्या घालून घेत असते ड्रेसच्या आतून, म्हणजे आपण काही घातलेले हेही कळत नाही, मस्त आपल्या बॉडीचा शेप घेते या आणि छानही वाटतात. कोणी ताई जर वापरत असतील तर त्यांना ठीक आहे, त्यांना ही माहिती
आहे बुवा त्यांना हे, पण ज्या कोणी ताईंना माहिती नसेल ना त्यांच्यासाठी ही छान अशी माहिती आहे की थंडीमध्ये ह्या अशा स्लीप ज्या त्या ड्रेसच्या आतनं वेअर करायच्या, म्हणजे आपल्याला थंडी वाजत नाही आणि मस्त असं गरम राहतं, आपली पूर्ण बॉडी गरम राहते आणि त्यामुळे ना आपल्याला अजिबात थंडी वाजत नाही. वाटलंच तर आपल्याला फक्त कान पॅक करायचे. माझा वीक पॉइंट तेच आहे, कान आणि नाकाला थंडी लागली की मला लगेचच सर्दी होते आणि डोकं दुखायला लागतं. त्यामुळे मग मी त्यासाठीचं पण एक जे ते मी ऑनलाईनच मागवले, तुमच्यासोबत लगेच शेअर करते. हे मी ऑनलाईन मागवलेला आहे. हा स्कार्फ आहे. हा फक्त आपल्याला असा कॅप, मला केस पुन्हा विचारायला लागेल, अशी ही कॅप टाकून घ्यायची. तर मी इथे क्लिप लावली त्यामुळे ती आडली जाते आणि ही अशी कॅप लावून घ्यायची. ही आपण अशीही पॅक करू शकतो किंवा असंही पॅक करू शकतो. तर एकदम कोझी एकदम छान असं गरम होतं. अशा पद्धतीने पूर्ण कांदे ते आपले पॅक होता. आणि ही जी कॅप आहे ना ही मी भरपूर मोठी आहे, कुठल्याही साईज, म्हणजे एखाद्याचं डोकं कोणाचं मोठं डोकं असतं ना तर त्यांनाही घेऊन जाईल आणि छोट्या मुलांनाही येतं, मुलींनाही येतं. तर फक्त हे 150 रुपयाला मी मागवलेलं आहे. आणि ह्या ज्या स्लीप आहे ना ह्याही फक्त 140 रुपयाला एक अशी ही स्लीप मागवलेली आहे. तर तुम्हाला जर ह्या दोन्हींची लिंक पाहिजे असेल तर ती मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते, तुम्ही नक्की चेकआउट करा. मला यापासून काही फायदा नाहीये, माझं काही हे पेड प्रमोशन नाही की प्रमोशन व्हिडिओ नाहीये. मी फक्त तुम्हाला एक तुमच्या सोयीसाठी, तुम्हाला जर ही वस्तू आवडली असेल, तुम्ही घेताय ऑनलाईन जाऊन तुम्ही ते चेक करणार, ते शोधणार, ती तुमची वेळ वाचवण्यासाठी मी हे तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर लिंक मी दिलेली आहे, तुम्ही नक्की ती चेकआउट करा, म्हणजे तुम्हाला ही छान गोष्ट. आणि आता खरं ना फ्लिपकार्टवर आणि मिशोवर सुद्धा रिड्यूस मध्ये चालू ह्या गोष्टी, म्हणजे याची प्राइस येते 250 आहे ना तर ते 130, 140, 155 प्लस मेंबरशिप मध्ये जे आहे ना, समजा मी तर मला 130-40 मध्ये दिसते ती प्राइस त्याची. आणि जे प्लस मेंबरशिप मध्ये नाही ना त्यांना 55, 50, 60 अशी दिसते. पण तरी पण मी म्हणेल की स्वस्त आहे आणि हे थोडंसं युनिक वाटतं, वेगळं वाटतं, म्हणून मी ही कॅप आणि हे तर मी नेहमी दरवर्षी, म्हणजे मागच्या वर्षी एक घेतलं होतं आणि ह्या वर्षी एक घेतलेलं आहे. हे तर छानच आहे, मस्त याला कट वगैरे पण राहतात. सो आपण कोणत्याही ड्रेसवर वेअर करू शकतो, जीन्स पॅन्ट वरतीही आणि टॉप वरती फुल हिट आहे, एकदम मस्त राहतं हे. तर तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स आपला चेक करा. तर हा व्हिडिओ मी आता इथेच संपवणार आहे, कारण की व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. हीच छोटीशी इन्फॉर्मेशन मला तुमच्यासोबत शेअर करायची होती, म्हणून मी पुढचा व्हिडिओ जो आहे तो इन्क्लूड केलेला नाहीये. पुढे आता मी तुमच्यासोबत आता म्हणजे ह्याच ड्रेसवर तिकडनं आल्यावर द्यायचं दुसरा ब्लॉग स्टार्ट करेल. आणि सकाळी मी तिळपोळी केली आणि पुरणपोळी केली अगदी सोप्या पद्धतीने, तेही तुमच्यासोबत शेअर करेल. त्याचबरोबर फ्रीज क्लीन कसं करते आणि फ्रीज मध्ये सगळ्या भाज्या वगैरे कशा स्टोर करून ठेवते तेही मी तुमच्यासोबत शेअर करेल. त्याचबरोबर मागच्या शनिवारी म्हणजे 4 दिवसापूर्वी मी गणेशनगरचा, म्हणजे भोगीच्या दिवशी गणेशनगरचा बाजार करून आणलेला होता. गणेशनगरला बाजारला गेली होती, तर त्या दिवशीच्याही माझ्या काही भाज्या आहेत. तर त्या भाज्या ह्या भाज्या मी कशा स्टोर करून ठेवते ते तुमच्यासोबत शेअर करेल. आणि आली वेळ तर मी उद्या शुक्रवार आहे, तर मी सवाष्णी जेवू घालणार आहे. तर त्यासाठीची ही मला थोडीफार तयारी करून ठेवायची, तर तीही पुढच्या ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर करेल. तर ब्लॉग जर आवडत असेल तर आपले ब्लॉग जे ते ब्लॉग चॅनल जे ते सबस्क्राईब करा आणि चॅनल सबस्क्राईब करून आपले व्हिडिओ जे ते आपल्या मित्रपरिवारात आणि नातलगांमध्ये शेअर करा. चला तर मग मैत्रिणींनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर. श्री स्वामी समर्थ.